नमस्कार, मी विशाल परदेशी. बातमी आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात. प्रशांत किशोर यांनी मागच्या आठवड्यात शरद पवारांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. या भेटीबाबत सुप्रिया सुळेंनी प्रशांत किशोर यांना जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं. त्यावेळी मी तिथे होतो अशी माहिती बारामतीतील पत्रकारांना दिली होती. मात्र आता मी त्या भेटीत नव्हते. त्या मीटिंगमध्ये काय झालं ते मला माहीत नाही असं सुप्रिया सुळे यांनी इंदापुरात सांगितलं. गेल्या आठवड्यात प्रशांत किशोर आणि पवार साहेबांची त्यांची भेट झाली. नेमकं काय कारण होतं त्या संदर्भात बरेचसे तर्कवितर्क लढवले जातात. 2024ची तयारी आहे असं म्हणतात. मी त्या भेटीत नव्हते, त्याच्यामुळे मला नाही माहिती त्या मीटिंगमध्ये. यानंतर पाहूयात कारमायकल रोडवरील स्फोटक कार प्रकरणी आजची एक महत्त्वाची घडामोड आपण बघतोय की एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माला अटक करण्यात आली. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. या सगळ्या याच्यामध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट मास्टर माइंड आहे का आणि खरंच एनआयचा नेम लागलाय का? मनसुख हिरण हत्या प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. एनआयनं आज सकाळी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा याच्या अंधेरी इथल्या घरावर छापा टाकला आणि त्यानंतर प्रदीप शर्मा यांना लोणावळ्यातून ताब्यात घेण्यात आले. शर्मा यांना दुपारच्या सुमारास अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांना कोर्टात हजर करण्यात आले आणि यावेळी एनआयकडून प्रदीप शर्मा यांना चौकशीसाठी एनआय कोठडीत त्याची मागणी करण्यात आली. एनआय कोठडीची कारण हिरण हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा यांचा हात असल्याचा दावा एनआयनं केला आणि त्यामुळे एनआयनं कोर्टात प्रदीप शर्माच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र कोर्टाने 11 दिवसांची कोठडी मान्य केली. त्यामुळे प्रदीप शर्मा आता 28 जूनपर्यंत एनआयच्या कोठडीत राहणार आहेत. एकूण या सर्व प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर नेम कुणी धरला असेल याचीच चर्चा रंगली आहे. आता प्रदीप शर्मा यांच्या चौकशीतून नेमकं काय सत्य बाहेर येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि याचबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशी आम्ही बातचीत केली. बघूयात त्यांनी काय म्हटलं. या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर प्रवीण दरेकर जे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. प्रवीणजी, आधी सचिन वझे आणि त्यानंतर आता प्रदीप शर्मा दोघांचाही तसा पाहिला तर सेनेशी संबंध आहे. एकूण या प्रकरणाकडे आपण कसं बघताय आणि आता या दृष्टीनं नवीन काय घडामोडी घडतील असं वाटतंय? वाजेनंतर एंटाली आणि हिरेन मनसुख प्रकरणानंतर या ठिकाणी प्रदीप शर्मांना चौकशी होईल, अटक होईल हे अपेक्षितच होतं. त्याप्रमाणे झालं. त्याचबरोबर आपण बघाल की आज दोघेही शिवसेनेचे कार्यकर्ते नेते आहेत. प्रदीप शर्मांनी तर निवडणूक लढवल्यात आणि त्या ठिकाणी कधी काळी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून नावलौकिक मिळाल्याचा दुरुपयोग करत आता खऱ्या एन्काउंटर किती खोऱ्या किती हा वेगळा वादाचा विषय होऊ शकेल. त्या ठिकाणी धुमाकूळ या लोकांनी घातला होता. म्हणजे आत्ताच ठाण्यामध्ये प्रदीप शर्मा असताना मला आठवतोय बोरिवलीतले अनेक उद्योगपती, अनेक बिल्डर, अनेक बुकी यांना उचलून लिटरली खंडणी वसूल केली जात होती. मग एवढं धाडस एखाद्या पीआय दर्जाच्या अधिकाऱ्याचं कसं काय होऊ शकतं? सरकारी आशीर्वाद असल्याशिवाय, सरकारी वरदस्त असल्याशिवाय अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे आता या वाजे नंतर प्रदीप शर्माच्या अटकेच्या माध्यमातून माझं मग या निमित्तानं सांगणं आहे की आज वाजे जेलमध्ये आहेत. प्रदीप शर्मा कुठल्याही क्षणी जातील. मग त्यांना आतमध्ये शिवथाळी देणार की भत्ता मिळणार आहे? तो भत्ता मिळेल नीट याची काळजी आपण त्या ठिकाणी घ्या. आणि मग त्या ठिकाणी जर भंडाऱ्याला बसवायचं असेल, कारण शेवटी हिंदुत्व देवदैवत यांच्या भूमिका आपल्या बदललेत, त्याच्यामुळे भंडाऱ्याला बसून काही पुण्यपदरी लागलं तर तशाही प्रकारची आम्ही पण भूमिका घेऊ. नक्की. खरे होते प्रवीण दरेकर जे सांगत होते की तुम्हाला जर प्रसाद देता येत असेल तर आम्हालाही स्वयंपाक करताच येतो आणि त्यामुळेच आता गरज आहे ती खरं सेनेनी प्रदीप शर्मा असेल किंवा सचिन वाझे असेल यांच्या भत्त्याच्या सोयी करण्याची त्याकडे बघा. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आपण प्रदीप शर्माला ओळखतच नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.
ताई एन्काउंटर स्पेशलिस्ट शर्मांना NIAनं आज ताब्यात घेतले, नेमकं काय? मला नाही माहिती. ताई एन्काउंटर स्पेशलिस्ट शर्मांना NIAनं आज ताब्यात घेतले, नेमकं काय? मला नाही माहिती. पुढे पाहूयात एकूणच या घटनेच्या संदर्भातला क्रम काय, म्हणजे सकाळपासून काय घडलं बघा या अटकेच्या संदर्भात. सकाळी NIAची टीम प्रदीप शर्मांच्या अंधेरीच्या घरी दाखल झाली. त्यानंतर आपण जर लक्षात घेतलं तर बरोबर 6 वाजता NIAचं पथक प्रदीप शर्मांच्या घरी दाखल झाल्यानंतर सकाळी 6 पासून 11 वाजेपर्यंत घरातच त्यांची चौकशी करण्यात आली. सकाळी 11:30 पर्यंत अंधेरीतील घराची तपासणी करण्यात आली. दुपारी 12:30 वाजता प्रदीप शर्माला अटक झाली. त्यानंतर साधारण आपण जर लक्षात घेतलं 2:15 वैद्यकीय तपासणी करता त्यांना JJ रुग्णालयात नेण्यात आलं. दुपारी 2:50 NIA कोर्टात त्यांना उपस्थित करण्यात आलं. दुपारी 3:20 NIAनं 14 दिवसांच्या त्यांच्या कोठडीची मागणी केली आणि दुपारी 3:40 28 जूनपर्यंत NIAच्या विशेष न्यायालयात त्यांना NIA कोठडी सुनावण्यात आली. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, या सगळ्या घडामोडींवरती सकाळपासून तू लक्ष ठेवून आहे आणि आता यापूर्वी जर आपण लक्षात घेतलं तर प्रदीप शर्मांची 2दा NIAने चौकशी केली होती, पण आज निश्चितच NIAच्या हाती काहीतरी ठोस असं लागलंय म्हणून ही अटक झाली असं म्हणायचं का? नक्कीच NIAनं ही ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या अधिकृतपणे जाहीर केलेल्या आहेत. ज्या पद्धतीने सचिन यांच्या अटकेनंतर एक व्यक्तींची नावं समोर होती, त्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं समोर आली आणि नंतर काही सराईत गुन्हेगार जे आहेत त्यांची नावं समोर आली आहेत. प्रदीप शर्मा यांची याआधी देखील NIAने 2 वेळा चौकशी केली होती आणि तिसरी चौकशी ही झाली म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे की संतोष शेलार नावाचा हा एक रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. याच्यावरती याआधी एक मर्डर केस देखील आहे आणि इतर असंख्य असे मोठे गुन्हे या संतोष शेलारवरती आहेत. हा संतोष शेलार ही जी व्यक्ती आहे ती प्रदीप शर्मा यांची अगदी खास मानली जाते. त्याचबरोबरीनं प्रदीप शर्मा यांच्या थ्रू सचिन वाझेची भेट झाली होती असं देखील संतोष शेलारने सांगितलंय. गेल्या गुरुवारी संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांना NIAने अटक केली होती. त्यांच्या इंट्रोगेशन मधून ही माहिती समोर आलेली आहे आणि या माहितीनंतरच आपण बघतो ही कारवाई झालेली आहे. NIAनं आज प्रदीप शर्माला अटक केली आहे. आपल्याबरोबर माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आहेत. दीक्षित सर, आत्तापर्यंत म्हणजे आपल्या कारकिर्दीत आपण अनेक प्रकरणांचा तपास केला आणि त्याचा छडा लावला, पण आज जे अटक सत्र NIAच्या वतीने प्रदीप शर्माचं करण्यात आलेलं आहे, यापूर्वी 2दा चौकशी झाली होती, आपलं निरीक्षण काय सांगतंय? मी असं म्हणेन की ही निपक्षपातीपणे चौकशी होत आहे आणि ज्या वेळेला प्रदीप शर्मा आणखीन वाझे यांना समोरासमोर आणून ज्यावेळेला त्यांची रुजवात घालण्यात आली त्याच्यानंतर NIAची तपासामध्ये खात्री झालेली आहे की यात प्रदीप शर्मांचा नक्की काय रोल होता आणि त्याच्यानंतरच त्याला पोलीस कोठडी घेण्यासाठी म्हणून अटक केलेली आहे आणि आज आपल्याला कल्पना आहे त्याप्रमाणे जवळजवळ 12 दिवसाची त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. मला खात्री आहे यातले जे सर्व धागेदोरे आतापर्यंत जे थोडेसे अस्पष्ट होते ते आता स्पष्ट होतील आणि प्रदीप शर्मा आणि आणखीन अजून त्यांच्याशिवाय अजून कोणी जर त्याच्यात असेल तर त्यांचा सुद्धा रोल त्यात कळून त्या दिशेने पावलं टाकली जातील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आपल्याबरोबर होते, त्यांनी मत व्यक्त केलेले या सगळ्या प्रकरणामध्ये. बघूयात तपास जसा पुढे जाईल यातनं आणखीन काही मुद्दे समोर येत आहेत काही बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर इथं आपल्याबरोबर आहेत माजी पोलीस महासंचालक PK जैन सर, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. जैन सर, आपण जर या सगळ्या प्रकरणातल्या सगळ्या घडामोडी आपण लक्षात घेतल्या तर यातनं आपण कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो? म्हणजे ही घाई ठरेल, पण तरी एक तपासाचा भाग म्हणून आपण काय सांगाल? माझ्या पूर्वी जे प्रवीण दीक्षित साहेब म्हणालेले आहेत ती गोष्ट खरी आहे. NIA एक अतिशय प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे. त्यांना जवळजवळ आता 8 महिने झाले या गुन्ह्याचा तपास करीत असताना
तर आता जे काही त्यांना कालावधी झालेला आहे, काही महिने याच्यामध्ये निघून गेलेले आहेत. आता ते संशयावरून अटक करण्याचा भाग बाजूला राहिलेला आहे. आता पुराव्यावरती आधारित अटक आणि पुढचा तपास चालू आहे. म्हणून जे मागे जे 2 गुन्हेगार पकडले गेले, त्याच्याकडून जी माहिती मिळाली, त्याच्यापूर्वी सचिन वझेने जी माहिती दिली, त्या सर्व माहितीचा उहापोह करताना त्यांना कुठेतरी असा नक्की पुरावा भेटलेला आहे ज्याच्यामध्ये शर्माचा हात सापडलेला आहे. म्हणून आज त्यांनी शर्माची घराची झडती घेतली, त्याची कसून चौकशी केली आणि नंतर त्यांना अटक केलं. आता याच्यामध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत या गुन्ह्याच्या हे जे स्फोटक का ठेवले गेले, त्याच्या पाठीमागे कारण काय होतं, खंडणी वसूल करणे कारण होता किंवा काही फार मोठी अजून याच्यामध्ये काही कॉन्स्पिरेसी होती, याचा अजून उलगडा लागलेला नाही. म्हणून शर्माच्या अटकेनंतर याच्यामध्ये अजून मोठे अधिकारी कोण आहेत, पॉलिटिशियन्स कोण कोण इन्व्हॉल्ड आहेत, याच्यामध्ये काही शासनातील बसलेले मंत्री इन्व्हॉल्ड आहेत का, किंवा त्याच्या पुढे सुद्धा पक्षापर्यंत ही गोष्ट गेलेली आहे का, या सर्व गोष्टीची चौकशी आणि तपास होत आहे आणि होण्याची गरज पण आहे. मग कळलं तरी पाहिजे की या गुन्ह्याचा मोटिव्ह काय होता. प्रत्येक गुन्ह्याचा एवढा मोठा गुन्हा घडला, त्याचा काहीतरी मोटिव्ह असला पाहिजे. त्यांनी एक देशाचे फार मोठे उद्योगपतींना हात घातलं तर त्याच्या पाठीमागे काहीतरी मोठं कारण असलं पाहिजे. आणि हे कारण जे आहे, मी सुरुवातीपासून सांगत आहे की सचिन वझेच्या लेवलची ही कॉन्स्पिरेसी नाही. ही कॉन्स्पिरेसी फार मोठी आहे आणि याची पाठीमागे जरी खंडणी वसूल करण्याचा जरी उद्देश असेल तर त्याचे मार्ग वेगळे असतील आणि खंडणी सुद्धा मोठ्या अमाऊंटची झाली पाहिजे. आणि ती सुद्धा म्हणजे आपसाची रजामंदी नाही की आम्ही तुम्हाला मदत केली, आता तुम्ही आम्हाला मदत करा, अशा प्रकारची काहीतरी याच्यामध्ये कहाणी आहे. तर जे काही आहे ते आता NIA याचे बेस पर्यंत पोहोचण्यापासून काही कोणी त्यांना थांबू शकत नाही. आजची जी अटक आहे शर्माची, ती फार महत्वाची अटक आहे. कारण की शर्मा फार नवाजलेले अधिकारी होते, एन्काउंटर स्पेशलिस्ट होते. ठाण्यामध्ये असताना सुद्धा बरेचसे त्यांनी अशा प्रकारचे चांगले केस उघडकीस आणले. तसेच त्याच्यावर फार मोठे मोठे आरोप झाले. म्हणजे ते नेहमी पॉलिटिशियन्स आणि मोठ्या अधिकाऱ्यांच्या संसर्गमध्ये राहिलेले अधिकारी आहे. म्हणून त्याच्याकडून मला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणावर आणि व्हेरीफायबल इंटेलिजन्स जी आहे, माहिती आहे, ती त्यांच्याकडून मिळण्याची शक्यता आहे असं मला वाटते. आणि काही ऑलरेडी माहिती NIAच्या हाती लागलेली आहे. बाकी त्यांच्या घराच्या झडतीमध्ये काही नक्की त्याचे कम्प्युटरवरती किंवा त्यांच्या कागदपत्रामध्ये काहीतरी असे पुरावे पुढे सापडले असतील. आणि त्याशिवाय आता पुढे जी चौकशी होणार आहे ती आता पुढे कुठपर्यंत जाईल, हा एक बघणे फार इंटरेस्टिंग आणि महत्वाचा मुद्दा ठरेल. धन्यवाद या सगळ्या निरीक्षण आणि विश्लेषणाबद्दल. यानंतर बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेत पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांच्या अर्थसहाय्यातून गरजूंना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. गरजू रुग्णांना ऑक्सिजन मिळावा यासाठी त्यांनी रिक्षा ॲम्ब्युलन्स उपक्रम सुरू केला. 25 ऑटो रिक्षा ॲम्ब्युलन्सच्या ताफ्यासह या उपक्रमाचं पुण्यात उद्घाटन करण्यात आलं. स्वदेश सेवा फाउंडेशन आणि बघतोय रिक्षावाला फोरम यांच्या संयुक्त विद्यमानं ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी पुण्यातील काही रिक्षा चालकांनी स्वतः पुढाकार घेऊन एक नाविन्यपूर्ण कल्पना अस्तित्वात आणली. डॉक्टर श्रीयुत केशव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऑटो रिक्षा संघटना बघतोय रिक्षावाला यांनी एकत्र येऊन आपली ऑटो रिक्षा ऑक्सिजन सिलेंडर, PPE किट आणि ऑक्सिमीटर यांनी सज्ज करून चक्क त्या रिक्षाचं जुगाड ॲम्ब्युलन्स मध्ये रूपांतर केलं. जेव्हा मला असं वाटलं की आम्ही रिक्षाचा वापर रिक्षा ॲम्ब्युलन्स म्हणून आपण स्टार्ट करू शकतो, तर तेव्हा आम्हाला काही गोष्टी जाणवल्या की यांना ट्रेन करावं लागेल. आमची डॉक्टरांची टीम 24/7 अवेलेबल असते हेल्पलाईन सेंटरवरती. अशा अनेक जुगाड ॲम्ब्युलन्स तयार करायचं मानस त्यांनी स्वदेश सेवा या संस्थेतर्फे दुबईतील सुप्रसिद्ध मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांना सांगितलं. ऑटो रिक्षा चालकांची कल्पकता आणि धाडस हे फारच कौतुकास्पद आहे. माणुसकी म्हणून सेवाभाव हेतूने त्यांनी जुगाड ॲम्ब्युलन्सची निर्मिती केली. डॉक्टर केशव स्वराज्य सेवा संस्थेच्या घनश्री पाटील आणि बघतो रिक्षावाला या संघटनेच्या सर्व रिक्षा चालकांशी मी व्हिडिओ कॉल करून संवाद साधला आणि त्यांचे सन्मानपूर्वक अभिनंदन केले. नक्की यातून अनेक पेशंट्सला योग्य अशी ऑक्सिजनसह आरोग्य सेवा देऊन त्यांचा त्वरित हॉस्पिटलपर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचण्यास मदत होईल.
आणि लगेचच डॉक्टर दातार यांनी या सत्कार्याचं कौतुक केलं आणि 25 जुगाड ॲम्ब्युलन्ससाठी लागणारा सर्व निधी आणि मदतीचा हात देऊ केला. अहमदनगर, औरंगाबाद, सांगली तसेच भोर आणि पुण्याच्या आजूबाजूचे जे तालुके आहेत तिथे ही सेवा दिली जाईल. दातार सरांचा खूप मोठा याला हातभार लाभला, तर हे आम्ही आमचं भाग्य समजतो. अब हमारे साथ जुड़ रहे हैं एक बहुत ही खास शख्स. अगर भारत में क्रिकेट एक धर्म है तो ये उस धर्म के गुरु ही नहीं है, उस धर्म के भगवान माने जाते हैं. बहुत खुशी हो रही है कि हम आज सचिन तेंदुलकर से बात कर पा रहे हैं. सचिन, सबसे पहले तो भारत वहाँ साउथहैम्पटन में तैयारी कर रहा है और आप यहाँ लग रहा है कि मैदान में उतरने की तैयारी कर रहे हैं. कहाँ पर हैं आप? मैं हूँ यहाँ पे नई मुंबई में DY पाटिल स्टेडियम, जहाँ पे हमारी अकेडमी है, तेंदुलकर मिडिलसेक्स ग्लोबल एकेडमी. तो यहाँ बच्चे खेल रहे हैं, बारिश हो रही है, हल्की हल्की बारिश चल रही है, मगर बच्चों ने खेलना रोका नहीं. मैं भी यही करता था जब मैं छोटा था. तो ये एक पैशन है और मैं बिल्कुल जानता हूँ कि बच्चे क्या सोच रहे हैं फिलहाल, क्योंकि कोविड के समय थोड़े रिस्ट्रिक्शंस थे और हम सभी को वो रेगुलेशंस पालने बहुत ज़रूरी है. मगर जब रेगुलेशन सारे चेंज हो जाते हैं तो ऐसे मौकों का फायदा लेना चाहिए. बिल्कुल, और जितनी जल्दी बल्ला पकड़े, गेंद पकड़े और मैदान में उतरे उतना अच्छा है, क्योंकि खेल कूद बहुत जरूरी है. सचिन, लेकिन अब अगर क्रिकेट की बात करें तो मैं आपसे जानना चाहूंगा, 144 साल बाद टेस्ट क्रिकेट के शिखर की लड़ाई है, टेस्ट क्रिकेट में चैंपियन बनने की लड़ाई है. आपको लगता है कि काश मैं भी वहां होता? अगर 25 साल बाद मुझे और एक सवाल पूछोगे तो मैं नहीं कहूंगा कि मैं काश में वहां होता था, क्योंकि गेम में चेंजेस आते रहेंगे, नई नई चीजें इंट्रोड्यूस होती रहेंगी. जैसे कि T20 वर्जन इंट्रोड्यूस किया गया था ऑलमोस्ट एक 15 साल पहले, और आगे भी अभी T10 आ रहा है और बहुत सारी चीजें हो रही है. तो दुनिया में अलग अलग फॉर्मेट्स इंट्रोड्यूस किए जा रहे हैं. और मैं आई एम हैप्पी वेयर आई एम राइट नाउ, क्योंकि जो खेलना मेरे लिए हमेशा दिल से था और मेरे लिए वंस अ स्पोर्ट्समैन ऑलवेज अ स्पोर्ट्समैन. तो वो चाहे मेरी जो भी उम्र है, आप मैं ही क्यों, किसी और भी एथलीट को आप पूछो कि आप पसंद करोगे, तो दिल से आंसर वही रहेगा कि ये वंस अ स्पोर्ट्समैन ऑलवेज अ स्पोर्ट्समैन. नहीं, बट बहुत सही कहा आपने. लेकिन आपने कोविड की बात की. हम सब अब इस पैंडेमिक से उभर रहे हैं. खिलाड़ियों के लिए और तकलीफदेह है. आपने एक सीरीज खेली थी, रोड सेफ्टी सीरीज, तब आपको समझ में आया होगा कि बायो बबल की इंपॉर्टेंस, अहमियत क्या है. अब ये जो टीम है अब वहां गई है एक बायो बबल में, और फिर उसके बाद बिना प्रैक्टिस मैच के या एक वार्म अप सीरीज के एक शिखर की लड़ाई लड़ने वाली है न्यूजीलैंड से. कितना मुश्किल होगा ये, और कितना डिफिकल्ट होता है मेंटली? बायो बबल में रहना बहुत मुश्किल है. एक मेरे लिए एक छोटा सा एक्सपीरियंस था, मगर ये सारे प्लेयर्स, उनके लिए पिछले ऑलमोस्ट 15-16 महीने से बायो बबल में रह के ही टूर्नामेंट्स खेल रहे हैं. तो इट्स नॉट इजी एट ऑल. सारे फैमिली मेंबर्स से दूर रहना, अपने दोस्तों से दूर रहना, किसी से मिल नहीं पाना, मुश्किल चीज़ है. क्योंकि अगर आपको ग्राउंड पे एक अच्छा प्रदर्शन दिखाना है तो बहुत सारी चीज़ें जो ऑफ द फील्ड होती है, अपने पेरेंट्स के साथ टाइम बिताना, अपने फैमिली मेंबर्स के साथ, बाकी फैमिली मेंबर्स के साथ टाइम बिताना, दोस्तों से मिलना, उनके साथ बैठ के गपशप करना, चाय पीना, ये सारी चीज़ें दे ऐड टू व्हाट यू डू ऑन द फील्ड. आप जब मेंटली रिलैक्स होते हो तो एक आपका प्रदर्शन एक अलग लेवल पे होता है. मगर ये चैलेंजेस ऐसे हैं जो सारी दुनिया फेस कर रही है, और हम ट्राई कर रहे हैं कि जो भी बेस्ट फॉर्मूला रहे वो हम इस्तेमाल करें और आगे बढ़ते रहें. प्रैक्टिस मैचेस नहीं मिले हैं, मुझे पता है, मगर कभी कभी मेंटली भी आप प्रिपरेशन कर सकते हो. इट इज़ नॉट जस्ट अबाउट फिजिकल प्रिपरेशन. फिजिकल प्रिपरेशन इज इम्पोर्टेंट. ग्राउंड पे जाके कुछ गेंदों का सामना करना, अगर बॉलर अच्छा स्पेल डाल रहा है तो वो स्पेल कैसे खेल के निकालना है, ये सारी चीज़ें. सो मैं कहूँगा कि एक जो मेंटल जो एक प्लानिंग होती है और जो एक फिजिकल जो एग्जीक्यूशन होता है, जाके जब बॉडी जो आपका दिमाग कह रहा है वो सुनने लगती है
और उसी तरह से रिस्पॉन्ड करती है, इसीलिए हम प्रैक्टिस मैचेस खेलते हैं। वो प्रैक्टिस मैचेस हो नहीं पाए हैं जितने चाहिए उतने, मगर जो भी बेस्ट ऑप्शन अवेलेबल था हमारे लिए वो बीसीसीआई ने ऑप्शन प्लेयरों के सामने रखा है। मैं यही कहना चाहूंगा प्लेयरों को कि पीछे के स्टेप्स भूल जाए, आगे के स्टेप्स पे ध्यान रखें, क्योंकि सारी दुनिया का ध्यान आगे वाले स्टेप्स पे है। 18 तारीख, आई मीन लिटरली, आई मीन इट्स राउंड द कॉर्नर, और ये कल से जो अगले 5 दिन क्या करेंगे प्लेयर्स, टीम क्या करेगी, दैट विल मैटर। जी, बहुत सही कहा आपने। पर बनस्पत इसके न्यूजीलैंड कम से कम 2 मैचेस वहां वार्म अप खेल चुका है, तो थोड़ी सी उसकी एक्लेमेटाइजेशन बेटर है। अगर आप एक मैन टू मैन कंपैरिजन करेंगे तो सचिन, आपको क्या लगता है कि भारत कहां पर स्ट्रांग है और न्यूजीलैंड कहां पर स्ट्रांग है? कहां पर हमें थोड़ा सा ध्यान रखने की जरूरत है? मैं कहूंगा दोनों टीम इक्वली बैलेंस्ड है। बैटिंग देखी जाए तो मैं कहूँगा हमारी बैटिंग स्ट्रांग है। बॉलिंग में दोनों टीमें है ना, चार बॉलर से खेलेगी या 5 बॉलर से खेलेगी। न्यूजीलैंड भी वैसे ही दिखता है कि 1 स्पिनर खेलेगा शायद और 4 सीमर खेलेगा। और हमारा कॉम्बिनेशन, मुझे ऐसे फील होता है, मैं नॉर्मली उन सारी चीजों में मैं पढ़ता नहीं हूँ कि क्या कॉम्बिनेशन, मगर ऐसे दिखता है कि हमारे 2 स्पिनर्स भी बैटिंग कर सकते हैं या चौथा सीमर भी अगर खिलाएंगे तो उसने भी क्रूशल रन्स बनाए हुए ऑस्ट्रेलिया में जब हम जीते तब। तो जो भी कॉम्बिनेशन जो टीम मैनेजमेंट और की डिसाइड करे वो, मगर एक्लेमेटाइजेशन की जो आपने बात की उसमें मैं कहूँगा कि शायद न्यूजीलैंड हमारे आगे है वहां पे, क्योंकि न्यूजीलैंड में भी ऐसा ही वेदर होता है, ऐसे ही कंडीशंस होते हैं। उसी वजह से मैं कहूँगा, ये नहीं कि न्यूजीलैंड यहाँ आके 2 टेस्ट मैच खेलिए, मगर न्यूजीलैंड अगर आप देखो तो वहाँ पे कंडीशंस ऐसे ही होते हैं इंग्लैंड जैसे। यही मैच अगर कहीं यूएई में होता तो मैं कहता कि भारत को वो एडवांटेज है, इन स्पाइट ऑफ न्यूजीलैंड स्पेंडिंग, अगर वो 2 टेस्ट मैचेस पहले जाके यूएई में भी खेल लेते तो भी मैं ये कहता कि भारत एक्लेमेटाइज जल्दी हो जाएगा ये सारे कंडीशंस को। तो फिलहाल वो एडवांटेज शायद न्यूजीलैंड के पास है। पाजी, अगर मैं आपसे पूछूं, रोज बॉल साउथहैम्पटन, ड्यूक्स बॉल है, तो 15 मेंबर्स के स्क्वाड में आप किनको चुनेंगे? और थोड़ा सा जरा बताइए विस्तार से कि स्पिन की भूमिका, क्योंकि आपने स्पिनर्स की बात की, 2 स्पिनर्स की भी बात की, तो मैं आपसे जानना चाहूंगा। मैंने ऐसे ही कैजुअली बात की, मैं सजेस्ट नहीं कर रहा था कुछ भी, मगर एक क्लैरिफिकेशन मैं देना चाहता हूँ कि दुनिया में सब जगह यही डिस्कशन हो रहा है कि स्पिनर्स को उतना असिस्टेंस नहीं मिलेगा विकेट से, जैसे कि हमारे यहाँ होम कंडीशंस में होता है। मगर यहाँ पे इन दी एयर उतनी हेल्प होती नहीं है, ड्रिफ्ट होती है थोड़ा बहुत, यू कैन गेट द बॉल टू गो अवे, या कभी कभी बिल्कुल बैट्समैन की तरफ आप बॉल डाल सकते हो हवा में। मगर इंग्लिश कंडीशंस में अगर ऑफ द पिच हेल्प नहीं मिल रही है तो इन दी एयर ज्यादा हेल्प होती है इंडियन कंडीशन से। और क्वालिटी स्पिनर अगर गेंदबाजी कर रहा है तो वो यही सोचेगा कि इन दी एयर कौन सी चीजें मैं एक्सप्लॉइट कर सकता हूँ। तो अगर ड्यूक बॉल को अच्छी तरह से मेंटेन किया हो, एक तरफ अच्छी शाइन हो, तो स्पिनर इन दी एयर भी डिसीव कर सकता है बैट्समैन को। ये जरूरी नहीं है कि अगर ऑफ स्पिनर बॉलिंग कर रहा है तो ऑफ द पिच बॉल को टर्न करे और बाउंस करे और इनसाइड एज लेके शॉर्ट लेग पे ही आउट करे। देयर आर मल्टीपल अदर ऑप्शंस, कि वो ऑप्शंस को भी एक्सप्लोर करना जरूरी होता है, और वो इंग्लिश कंडीशंस मौका देती है। क्योंकि अगर आप देखो तो हाँ, मैं कहूँगा कि उतने सक्सेसफुल नहीं रहे कंपेयर टू इंडियन कंडीशंस में, मगर जो क्वालिटी स्पिनर्स है वो इंग्लैंड में भी जाके सक्सेसफुल रहे हैं, क्योंकि वो दे हैव बीन एबल टू एक्सप्लॉइट दोस इन द एयर कंडीशंस, किस तरफ बॉल को ड्रिफ्ट करवाना है, एंड दैट अप्लाइज टू बोथ आवर स्पिनर्स। तो आपकी चॉइस क्या होगी प्लेइंग 11 की? विकेट ना मैंने देखी है ना आपने देखी है, हम मीलों दूर दोनों बैठे, सिर्फ ये लूज कमेंट हो जाएगा अगर मैंने कहा कि ओके ये कॉम्बिनेशन, मगर दिस इज अ स्ट्रॉन्ग केस मैं कहूँगा कि जहाँ पे 3 सीमर और 2 स्पिनर, क्योंकि 2 स्पिनर बैटिंग भी कर लेते हैं और वो इम्पोर्टेंट पार्टनरशिप हो, जो क्रूशल रन्स होते हैं डाउन द ऑर्डर, वो बना सकते हैं। मगर इवेंचुअली जो टूर पे जो मैनेजमेंट है वो ही डिसाइड करेंगे, और उन्होंने ही डिसाइड करना चाहिए। हमारे सिर्फ ओपिनियंस हो सकते हैं यहाँ बैठ के, दैट इज फाइन, क्योंकि पता नहीं कि
आज अगर ग्राउंड्समैन डिसाइड करता है कि मैं पिच को वाटर करूंगा और कल सुबह पिच कुछ अलग ही दिखे, तो उस हिसाब से मैं कहूँगा कि अपनी मैनेजमेंट जरूर पिच कंडीशंस को देख के और वेदर भी जो अगले 4-5 दिन कैसे रहेगा उसको देख के टीम डिसाइड। बहुत सही बात कही आपने, लेकिन ये एक वन ऑफ केस है, पहली बार सबके लिए है, नया एक्सपीरियंस है सबके लिए, क्योंकि एक ही टेस्ट है और इसमें जो जीता वो सिकंदर। अब लेकिन ऐसे केस में टॉस की भूमिका कितनी इंपॉर्टेंट हो जाएगी सचिन, और क्या ये प्ले करेगा? टॉस की भूमिका तभी इम्पोर्टेंट हो जाएगी अगर पिच कुछ ज्यादा ही डैम्प हो या ज्यादा ही ड्राई हो, तब टॉस बिकम्स इम्पोर्टेंट। क्योंकि अगर ज्यादा ड्राई रहेगा तो ये साफ जाहिर है कि जो भी टॉस जीतेगा वो बैटिंग करेगा, मगर ज्यादा डैम्प रहेगा और ओवरहेड कंडीशंस क्लाउडी रहेंगे, तो फिर मुझे लगता है कि जो टॉस जीतेगा वो शायद बॉलिंग करना पसंद करे। घेणार असल्याचं त्यांनी हे केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या मागण्यांना एक सकारात्मक पॉझिटिव्ह पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलेलं आणि त्यांना विनंती केलेली आहे। आपण चर्चाच आपली डायलॉग चालू राहील, अधूनमधून हा आढावा आम्ही घेऊ, तुम्हालाही अवगत करत राहू, परंतु तुम्ही हा आंदोलनाचा मार्ग थोडासा फेरविचार करावा अशा प्रकारची विनंती ही केलेली आहे। आता त्याला अर्थात तो निर्णय त्याला घ्यायचा आहे, ते काय निर्णय घेतील हा त्यांच्यावर सो, पण जे जे कामं सांगितलेली आहेत त्या कामाला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये, त्या मागणी न्याय देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री याच्यामध्ये सकारात्मक होते एवढं। आणि एक दुसरा असा विषय होता की जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते फक्त एकच केस वगळता बाकी सर्वांचा निर्णय जवळपास, एका केसमध्ये काही मला वाटतं कोणाचा मृत्यू झालाय असं काही विषय आहे, एक्झॅक्टली ते विषय माहिती नाहीये, एक केस वगळता बाकी सर्व केसेसमध्ये गुन्हे मागणी घेण्याची प्रक्रिया ही पूर्ण झाल्याचं त्या ठिकाणी ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम यांनी स्पष्ट केलं आहे। तर थोडक्यात हा गोषवारा मी आपल्यासमोर मांडलेला आहे। बरेच समाज संघटनांचे प्रतिनिधी होते, काही वकील होते, त्यांनाही संधी देण्यात आली, त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यांचं ऐकून मग जवळपास 6:30ला ही बैठक सुरू झाली की जवळपास 7:15पर्यंत 8:30पर्यंत बैठक 2 तास जवळपास चर्चा झाली आणि सगळ्यांनी अतिशय त्यात भाग घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला शेवटच्या समारोपाच्या वेळेस या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी तातडीने होईल याकरता लक्ष देण्याचं त्यांनी मान्य केलं। त्या प्रकारे प्रक्रिया सुरू आहे। त्याच्या सोपवलं आता मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे, राजे आपल्याशी बोलतील कदाचित मला माहित नाही, पण नाही मला अधिकृत सांगणं योग्य नाही, शेवटी त्यांना येऊन बोललं पाहिजे याच्यावर। आपण त्यांची भूमिका सकारात्मक आहे। शासन मुख्यमंत्री म्हणाले आंदोलन कोणाच्या विरोधात करायचं आपल्याला, शेवटी सरकार तुमचं ऐकतंय, सरकार तुमच्या बरोबर आहे। आता कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झाल्यामुळे काही मर्यादा आल्या, त्यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, त्याच्यामुळे आंदोलन कोणाच्या विरोधात करायचं हे तुम्ही विचार केला पाहिजे असं त्यांनी बोलले आहेत मुख्यमंत्री, आणि तसं ते पॉझिटिव्ह होते। पण आता मुद्दा एवढाच आहे की शेवटी त्याला निर्णय घ्यायचा त्याच्यामध्ये। जसं मुख्यमंत्री पंतप्रधानांना या विषयावर भेटून आलेले आहेत, त्यांची चर्चा झाली, तसं राजे काय भेटायला जाणार असं त्यांनी का बैठकीत नाही, त्याविषयी मला काही कल्पना नाही। पण आंदोलन तुम्ही म्हणजे सरकार सकारात्मक आहे, तुमच्या सगळ्या बाजूंचा विचार करते पॉझिटिव्हली, त्यामुळे आता त्यांनी शेवटी तसे ते सकारात्मक त्यांच्याशी बोलतील। नाही, आम्ही त्यांना शेवटी हे सांगितलंय, तर शेवटी आता ते तुमच्याशी बोलतील, त्यांचं जे काही इच्छा असेल किंवा काय असो, कारण मी त्यांच्या वतीने सांगणं बरोबर नाही। आंदोलन केव्हा होतं जेव्हा सरकार समजा ऐकत नसेल तेव्हा, सरकार त्यांचं ऐकतंय, म्हणजे जे जे काही सांगतात त्याच्यामध्ये फक्त जो न्यायप्रविष्टी जी सर्वोच्च न्यायालयातली जी बाब आहे ती सोडून बाकी जे काय बेनिफिट द्यायचे त्याच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे। म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, सारथी असेल, या काय बाबी परदेशात विद्यार्थ्यांना शिक्षणाला जे पैसे द्यायचे पूर्ण मुख्यमंत्री म्हणाले कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे कमी पडणार नाहीत, त्यामुळे आंदोलन करू नका असं त्यांना विनंती केली आहे। प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की सरकार जे आहे ते राजेंना केवळ फक्त चर्चेसाठी बोलवतं, त्याच्यातून कोणताही तोडगा निघत नाही, ही चर्चा व्यर्थ आहे। असे तोडगा काढण्याकरता पावलं टाकली जात आहे, प्रत्येक ठिकाणी कायद्याच्या चौकटीत बसून विषय सोडवावे लागतील आणि आम्ही करतच आहोत ना। म्हणजे कुठल्याही गोष्टीला तरी सवलती ज्या द्यायच्या आहेत ते प्रत्येक गोष्ट आम्ही स्पेल आउट केलेली आहे, तरतूद पैशाची अडचण नाही, जेवढे पैसे लागतील तेवढे आम्ही त्याला तयार आहोत, म्हणजे आमची भूमिका स्पष्टच आहे। आता प्रकाश आंबेडकरांची वेगळी काय असेल इच्छा मला माहित नाही। तर मुख्यमंत्री आणि संभाजीराजेंमध्ये चर्चा झाली। या बैठकीला खुद्द
एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, सतेज पाटील आणि इतरही नेते मंडळी उपस्थित होती. या बैठकीत नेमकं काय झालं, 3 तास ही बैठक चालली, याबद्दलची माहिती देण्याकरता म्हणून ही पत्रकार परिषद जी ती घेण्यात आलेली होती. या पत्रकार परिषदेत यापुढे कायदेशीररित्या जे काही करावं लागेल त्या दृष्टीने आमची सगळी तयारी सुरू आहे आणि ती तयारी देखील पूर्ण झाल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. शिवाय आजच्या या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीराजे हे उपस्थित होते आणि तुम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्याबद्दल काय उत्तर दिलं जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला, त्यावरती मात्र त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील. आम्ही त्याबद्दल काही बोलू शकत नाही, पण सरकार म्हणून आम्हाला जे जे काही करायचं आहे ते सगळं आम्ही करतोय. आम्ही कोणत्याही गोष्टीला नकार दिलेला नाही आहे, उलट आम्ही सगळ्या गोष्टी ऐकून घेतोय आणि त्याला प्रतिसाद देखील देतोय, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेत मांडलेली आहे. याचाच अर्थ या बैठकीत पहिले तर 5 महत्त्वाचे मुद्दे होते, महत्त्वाच्या मागण्या होत्या की मराठा आरक्षणाचा विषय हा न्यायालयात प्रलंबित असताना किंवा तो न्यायप्रविष्ट असताना आता सध्याला राज्य सरकारच्या पातळीवरती मराठा बांधवांसाठी काय करता येऊ शकतं, मग सारथीला आर्थिक निधीची तरतूद असेल, त्याचबरोबर इतरही 4 त्यामध्ये मागण्या होत्या. त्या मागण्यांबद्दल खरं तर काही निर्णय होऊ शकला आहे का किंवा काही आश्वासन आजच्या बैठकीत देण्यात आलं आहे का, हे जाणून घेणं फार आता महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे प्रतीक्षा आहे ती छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्रकार परिषदेची. यानंतर बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. फक्त न्यूज 18 लोकमत